नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते. दक्षिण मुंबईमधून उमेदवारी मिळणार नसल्यामुळे मिलिंद देवरा नाराज आहेत आणि तशी चर्चा सुद्धा आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून देवरा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत. काँग्रेसमधून राजीनामा देऊन देवरा शिंदे गटामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकरी यांच्याकडून. अक्षय, काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्सुक आहोत आणि त्यावर त्यांनी दावा सुद्धा केला होता आणि आता अशी माहिती समोर आलेली आहे की ते शिंदे गटामध्ये जाण्याची शक्यता आहे. काय अधिकची माहिती आहे? श्वेता, खरं तर दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीची जी जागा आहे तिथे विद्यमान खासदार जे आहेत ते ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडनं दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरती हा दावा ठोकण्यात आलेला होता. परंतु मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे जुने नेते आहेत. ते केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. 2 टर्मचे ते दक्षिण मुंबईचे खासदार म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. परंतु यंदा 2024च्या दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीकरता ते देखील इच्छुक आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आपली उघड नाराजी जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून देखील त्यांनी बोलून दाखवलेली होती. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की परस्पर महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही पक्षाने कोणत्याही जागेवरती दावा ठोकू नये, कारण की ज्या पद्धतीने सातत्याने ठाकरे गटाकडनं दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरती दावा ठोकण्यात येत होता त्यावरती त्यांनी उघडपणे आपली नाराजी जी आहे ती बोलून दाखवलेली होती. त्यामुळे मिलिंद देवरा आता हे दक्षिण मुंबईच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत आणि त्या पद्धतीची त्यांची दक्षिण मुंबईत मोर्चेबांधणी सुद्धा सुरू आहे. त्यामुळे 2024ची लोकसभा निवडणूक आता ते कोणत्या पक्षाकडनं लढवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की त्या संदर्भात अनेक पक्षांशी त्यांची जी चर्चा आहे ती होताना पाहायला मिळते. कारण की महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरती ठाकरे गटाने दावा ठोकलेला आहे. तिथे ठाकरे गटाचा विद्यमान खासदार अरविंद सावंत हे आहेत. त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मिलिंद देवरा यांना जर निवडणूक लढवायची असेल तर ते दुसऱ्या वेगवेगळ्या पक्षांची चाचपणी करताना सध्या पाहायला मिळतात. अनेक पक्षांशी बोलणं त्यांचं सुरू आहे. शिंदेच्या शिवसेनेसोबत त्यांचं बोलणं सुरू आहे. परंतु आतापर्यंत अंतिम निर्णय जो आहे पक्षामध्ये जाण्याचा तो आतापर्यंत झालेला नाही. त्यामुळे ऐनवेळेस त्यांची भूमिका काय नेते मिलिंद देवरा नेमकं काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर मिलिंद देवरा कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे ते पुत्र आहेत. 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईमधून ते विजयी झाले होते. डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय राज्यमंत्री पदही त्यांनी भूषवलं होतं. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांच्याकडून देवरांचा पराभव झाला.